यावर्षीच्या गणेश उत्सवानिमित्त आपले 5ही जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण एकूण 28,000च्या जवळपास सार्वजनिक गणपती आहेत, छोटे मोठे मिळून, आणि ही संख्या मोठ्या प्रमाणात आहे। या पूर्ण गणपती उत्सवासाठी चोख सुरक्षा नियोजन आपण केलेलं आहे आमचे SP आणि त्यांच्या सगळ्या चमूंनी। जवळपास अर्धा उत्सव आता चांगल्या वातावरणात, आनंदी वातावरणात संपन्न झालेला आहे आणि येणारे उर्वरित अनंत चतुर्दशीपर्यंत चांगल्या सुरक्षित वातावरणात पार पडेल आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद सगळ्यांना मिळेल अशी मला आशा आहे। 5ही जिल्ह्यांमध्ये बाहेरून जे मनुष्यबळ होतं त्याच्यामध्ये SRPF आणि होमगार्ड जवळपास 5,500 होमगार्ड आणि 5 कंपनी SRPFचा पुरवठा पोलीस मुख्यालय मुंबईकडून झालेला आहे। त्याच्याशिवाय माझे जवळपास 800 अधिकारी आणि 8,500 कर्मचारी 5ही जिल्ह्यांमध्ये या बंदोबस्तासाठी तैनात आहेत। दंगा काबू योजना आणि इतर सगळ्या ड्रिल्स आम्ही घेतलेल्या आहेत। या दरम्यान ईद ए मिलादचा सुद्धा सण येत आहे, त्याच्यासाठी सुद्धा शांतता समितीची मीटिंग, मोहल्ला समिती मीटिंग आणि इतर नागरिक आणि अधिकाऱ्यांच्या सोबत बैठका झालेल्या आहेत। या मिरवणुकांचं पूर्ण नियोजन झालेलं आहे। महिला मुलींसाठी सुरक्षित वातावरण राहील यासाठी निर्भया, दामिनी पथक, बीट मार्शल आणि डायल 912 मोबाईल तैनात करण्यात आलेले आहेत। विसर्जनाच्या ठिकाणी जी व्यवस्था लागते त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, मनपा, पाटबंधारे विभाग, विद्युत विभाग आणि महसूल यंत्रणा यांच्या सहाय्याने सगळ्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। त्यामुळे गौरी विसर्जनापर्यंत विसर्जनसुद्धा चांगल्या प्रकारे पार पाडलेले आहेत आणि येणाऱ्या काळात ते चांगलेच पार पडतील। वेगवेगळ्या प्रकारे प्रदूषण होतात, यामध्ये ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे। तर जवळपास आतापर्यंत 5ही जिल्ह्यांमध्ये 800 नॉईज लेवल पोल्युशन मीटरच्या रीडिंग्स घेण्यात आलेल्या आहेत आणि खटले दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। विविध समाजकंटकांवर आणि गुंडांवर तडीपारीची कारवाई करणे, MCOC अंतर्गत संघटित टोळींवर कारवाई करणे, MPDA आणि इतर प्रतिबंधक कारवाई ही मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। ती आकडेवारी हजारांच्या संख्येमध्ये आहे। याशिवाय एक गाव एक गणपती आहे, पर्यावरणपूरक गणपती आणि राज्य शासनाचा उत्सव आहे, त्यामध्ये सगळ्यांना सहभागी होण्यासाठी आम्ही आवाहन केलेलं आहे। या काळामध्ये आम्ही जवळपास 2 कोटीचा गांजा पकडलेला आहे। नंतर गोव्यावरून येणारी दारू आहे 14 लाखाची, ती पकडलेली आहे। त्यानंतर MD सुद्धा आपण जवळपास 12 लाखाची पकडलेली आहे। अशा प्रकारे विविध अंमली पदार्थांचा व्यापार, दारूबंदीचे गुन्हे दाखल करणे ही कारवाईसुद्धा आम्ही केलेली आहे। आम्ही सगळ्या मंडळांसोबत 27,000-28,000 मंडळांसोबत समन्वयक अधिकारी अंमलदार नेमलेले आहेत। तर जवळपास 5,500 अंमलदारांचे समन्वयक म्हणून मंडळांसोबत काम करत आहेत आणि ते पोलीस प्रशासन आणि मंडळाचे पदाधिकारी यांच्यामध्ये समन्वय ठेवून हा पूर्ण उत्सव चांगल्या प्रकारे पार पडेल असा आम्ही प्रयत्न करत आहोत। याशिवाय एक गाव एक गणपती ही एक संकल्पना होती, त्याच्यामध्ये जवळपास 1400 मंडळांनी सहभाग दर्शवला आणि 1400 गावांमध्ये एकच गणपती आहे। काही ठिकाणी हिंदू मुस्लिम एकता मंडळं आहेत आणि त्यांनी सुद्धा जिथे मुस्लिम व्यक्ती अध्यक्ष अशा मंडळांनी गणपती बसवलेला आहे, तिथे मिश्र वस्ती आहे, संवेदनशीलता आहे, परंतु दोन्ही धर्मांमध्ये सामाजिक शांतता आणि एकोपा कायम आहे। अशा मंडळांना आम्ही विशेष प्रोत्साहन दिलेलं आहे आणि अशी संख्या चांगली आहे या 5ही जिल्ह्यांमध्ये। याशिवाय विविध प्रकारचे समन्वयाच्या बैठका असतात, वेगवेगळ्या घटकांसोबतचं आमचं सलोखा ठेवून जे काही संवाद साधायचा असतो तो सुद्धा आम्ही ठेवलेला आहे। मला आशा आहे की हा गणेश उत्सव आणि येणारे विसर्जन आणि ईद ए मिलादची मिरवणूक हे अतिशय शांतपणे पार पडतील आणि सगळे नागरिक आम्हाला या कामी सहकार्य करतील। धन्यवाद। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।